जरांगे पाटलाबद्दल आहे, 2 महिने तो माझ्या नावाने शिबिरा करत होता. मला माझे कोण आहे ही बोलली. मग मत बदलतंय भाजपबद्दलचं तुमचं? त्यांचं पण मत बदलतंय. जरांगे म्हणाले की अजित पवारांना मोठी किंमत मोजावी लागेल. कोण रे, कावळ्याच्या शापानं काय काही मरतात का? पवार साहेबांचं अभिनंदनाचं मला सुप्रिया त्यांचा फोन आला होता. ते म्हणाले बाबांना बोलायचं, बोल राज्यसभेवर जातो मी, तिथलं एक आम्ही राजीनामा घेतो. हे खरं आहे, मला जायचंच आहे. माझी इच्छा आहे, अजून इच्छा आहे. अजून इच्छा आहे. शिवभोजन थाळी योजना खूप शिवभोजन थाळी ही बंद होणार नाही. त्यांना तर संकटमोचक म्हटलेलं आहे. ठीक आहे, राजकारणामध्ये असं होतं. सगळे नाही बोलत ना, सगळे बोलत नाही म्हणून ते शाबूत राहतात. सोन्याच्या पिंजऱ्यात राहतात. मी बोलत राहणार. माणिकराव कोकाटे. हा ठीक आहे, एवढंच. ओके स्टार्ट. ए बघून घे परत तुझा आवाज. हे बघ रे, हे होतंय का? एकावर एक घासतंय का बघ. आहेत का आता काय करणार आहे ना? हा बोल. चला करा, रॅपिड करा. हा फायर करा. त्या जिंदाला आग लागली तो 3 दिवस झाले विजत नाही. काय तुम्ही आणखीन पेटू नका. चला ओके स्टार्ट. मागच्या 30 वर्षांपासून जर महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर ज्या व्यक्तीच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ माझ्यासोबत आहेत. सर खूप खूप स्वागत सकाळ सरकारनामामध्ये. आणि आता मंत्री झालेले आहात, काही पहिली वेळ नाहीये, पण यावेळेस जरा वेगळं होतं. बराच काळ वाट बघावी लागली. कसं वाटतंय? ठीक आहे, एखादं चांगलं मोठं पद मिळालं तर कोणाला वाईट वाटतं, आनंदच होतो ना. स्वाभाविक आहे ना, मनुष्य स्वभाव आहे तो. एक्झॅक्टली, त्यामुळे आनंदच वाटला. पण बरेच काळ वाट बघावी लागली. इनसाइड स्टोरी काय, नेमकं काय काय घडत गेलं? आता काय घडत गेलं हे तुम्हालाच सगळं जास्त माहिती आहे ना आमच्यापेक्षा. कारण तुम्ही माझ्याकडे पण विचारू शकता, त्यांच्याकडे समोरच्या लोकांना पण विचारता, सगळ्या पक्षांकडे तुम्ही जाऊ शकता, ॲक्सेस आहे तुम्हाला. त्यामुळे काय घडलं हे तुम्हाला कल्पना आहे. घडलं हेच आहे की मी जरूर नाराज झालो होतो. तो नाराज झालो तो यासाठी की लोकसभेला सुद्धा मला उभं राहा म्हणून सांगितलं. दिल्लीतून सांगितलं आणि सांगितलं उभं राहायचं. मी सुरू केलं. त्याच्यानंतर मध्ये काय अडचण निर्माण झाली, माझं नाव जाहीर होईल ना म्हणून मग म्हटलं आता मी माघार घेतो. राज्यसभा आली पहिली तर ती सुनित्राताईंना देण्यात आली. म्हटलं ठीक आहे. दुसरी आली ती दुसऱ्या आमच्या एका मित्राला देण्यात आली. म्हटलं तर मी काय करायचं, 40 वर्ष झाली मला या विधान भवनामध्ये. नाही तुमचे म्हणाल, कारण त्याच्या अगोदर लोकसभेची जरा परिस्थिती आमची वाईट झाली होती. म्हणून तुमची गरज आहे सरकार परत आणण्यासाठी, तुमचा फेस पण आम्हाला हवा आहे, तुम्हाला लढलं पाहिजे. म्हटलं लढतो. आणि आपण पाहिलं की त्यावेळेला सगळीकडे ओबीसी मतं जी आहेत ही 100%च्या जवळपास महायुतीकडे वळली आणि लाडकी पण. त्यामुळे 4000 मतांनी मागच्या निवडणुकीत निवडून आलेला मनुष्य आमदार तो लाखावर गेला. आणि मी येवला आसलगावमध्ये नेहमीच 60,000 मतं 4 निवडणुकांमध्ये घेतली जादा. तिथे मात्र मी अर्ध्यावर आलो मताधिक्य. त्याचं कारण ते अंतरवाली सराटीचे नेते ते 2 दिवस रात्री 2-2 वाजेपर्यंत बसले, लोकांना समर्मित केलं. 50 वर्षानंतर गुजरातला जाणारं पाणी वळवून 10 किलोमीटरच्या डोंगरात बोगदे तयार करून 160 किलोमीटर पाट तयार करून त्याला सिमेंट कॉन्क्रीट करून ते पाणी पोचवलं. बागायतदार झाले. स्टेजवर माझा सत्कार करताना माझे पाय धुतले. तीच माणसं दुर्दैवानं ज्या 2 महिन्यांनी निवडणुकीला माझ्या विरोधात गेली. काय करायचं का आता? अशी परिस्थिती झाली. म्हणजे लोकांनी समजलं होतं की भुजबळ निवडून येणार नाही, मुंबईत आहे ही सभा. पण मी निवडून आलो. आणि मग त्यांची असं एक चर्चा झाली पार्टीच्या आमच्या की तुम्ही आता राजीनामा द्या आणि राज्यसभेवर जा तुम्ही, तिथलं एक आम्ही राजीनामा घेतो. हे खरं आहे, मला जायचंच आहे.
माझी ती इच्छा आहे, अजूनही इच्छा आहे. अजून इच्छा आहे. पण प्रश्न असा आहे, आज या परिस्थितीत मी ताबडतोब गेलो तर गावामध्ये प्रत्येक गावागावात रिफ्ट झालेले आहे समाजामध्ये प्रचंड काय. आणि या सगळ्या बलवान लोकांसमोर सगळी लहान म्हणजे ओबीसी, भटक्या, मुक्त, दलित, आदिवासी, मारवाडी, गुजराती, मुसलमान सगळे एकत्र होऊन आणि काही आमचे फार मोठ्या समाजाचे, मराठा समाजाचे लोक ह्या सगळ्यांनी प्रयत्न करून मला निवडून आणलं. गावागावामध्ये आज सुद्धा वितुष्ट निर्माण झालं. मी म्हटलं आता शक्य नाही काय, हे वातावरण जोपर्यंत निवडत नाही तोपर्यंत मी माझ्या मतदारांपासून लांब जाऊ इच्छित नाही. कारण माझा जन्म इथला नाही, येवल्याचा नाही, मी नाशिकचा, 80 किलोमीटर लांब आहे. ते माझी काही प्रॉपर्टी नाही तिथे, फक्त ऑफिसच्या भागात. ते पण आता केलं निवडून आल्यानंतर. तरी सुद्धा हे लोक मला 60,000 मतांनी निवडून देत आहेत. आणि आता तर अशी परिस्थिती निर्माण झाली, परिस्थिती निवडेल, गैरसमज दूर होतील 2 वर्षांनी काय. ते म्हणाले ठीक आहे विचार करू. आणि ऐन वेळा माझं नाव नाही आलं. मग मला निश्चितपणे वाईट वाटलं की हा माझ्यावर एक अन्याय झाला म्हणा किंवा काही म्हणा. आणि स्वाभाविक आहे, ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी फाउंडर मेंबर आणि फाउंडर महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे पहिला. त्यावेळेला फूट पडली त्या दिल्लीतून काँग्रेस पक्षातून अनेक नेते, काही नेते आजही आहेत, त्यांनी आमंत्रण तिथे जाऊ नका, तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर करतो. पण पवार साहेबांनी आम्हाला त्यावेळेला जवळ केलं होतं. शिवसेना सोडताना मंडळ आयोगाची अंमलबजावणी करून आमच्यावर एक उपकार त्यांनी केलेले. म्हटलं मी त्यांच्याबरोबर राहणार. आणि तेव्हापासून ते घर आपण जे बांधत होते त्यावेळेला पवार साहेब आणि मी आम्ही दोघंच अख्ख्या महाराष्ट्रात फिरत होतो. आमचे जिल्हाध्यक्ष सुद्धा नव्हते, बॉडी सुद्धा नव्हते. कारण 6 महिने अगोदर निवडणूक आली पडदिशी. का तर म्हणजे आता काँग्रेस धुवंगली आहे, यांची पण निवडणूक घेऊन टाका. इंडिया शायनिंगच्या वेळेला बीजेपीने ठरवलं. आणि मग त्यावेळेला वेळ कमी मिळाली आणि काँग्रेसचे 7-8 जास्त निवडून आले, आमची कमी आली. पण एवढं एकमेकाच्या विरुद्ध आम्ही लढून सुद्धा 2 पक्षाचे आमच्या आमदारांची जे आहेत मतं सरकार बनवण्यासाठी तयार झाली होती. एवढं मताधिक्य आम्हाला मिळालं. त्याच वेळेला आम्ही म्हटलं त्यावेळेला सुशीलकुमार शिंदे वगैरेची मंडळी होती, मनोहर जोशी होते, राजदीप सरदेसाई त्यावेळेला प्रश्न विचारत होते. त्यावेळेला मी सांगितलं आपण एकमेकाच्या विरुद्ध लढलो तरी सुद्धा जनतेनं सरकारच्या बाजूने मतदान केलं नाही. मॅन्डेट त्यांच्या विरुद्ध आला. आता जर आपण चुकीचं वागलो तर लोक निराश होते. आपण सगळ्यात तुम आप बडे भाई हम छोटे भाई चलिए सरकार बनूया, नंतर हे लोक जाऊन सरकार बनवते. आणि ती भूमिका घेऊन आम्ही तुझ्या भूमिका घेतली. जे काही शक्य होतं जास्तीत जास्त मोठं पद ते पवार साहेबांनी मुख्यमंत्री मला दिलं, होम मिनिस्ट्री मला दिली आणि मी आपण काम करते. नाही पण म्हणजे तर त्यामुळं असं वाटतं की आपण हे घर मोठं केलं, या घरावर काहीतरी आपला अधिकार आहे. कोणीतरी असं बाहेरचं म्हणून येईल भाडेकरूसारखा 5-5 वर्षांनी घरं बदलणार आणि तो आपल्याला जर शिकवत असेल तर वाईट वाटतं, फार राग येतो मनामध्ये. आणि हे घर बांधण्यामध्ये माझा हात आहे रे, कष्ट घेतले आहेत आणि तुम्ही बाहेरून आम्हाला सांगता असं. मी खरं तर पण ते आता ठीक आहे. आम्ही म्हटलं आता देर आहे दुरुस्त आहे, हम समजून ठीक आहे, खतम. राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी असं घ्या मनाद्वारे कधीच पडत नाही. काही ना काहीतरी अडचणी निर्माण होतात. अनेक सिनियर करस्पॉन्डंट आहे, त्यांना माहिती आहे माझ्या एवढ्या वर्षाची कारकीर्द, 50-55-60 वर्षाची, जी काय असेल ते अपडाऊन चालू असतं. माझा हाच खरं तर मुद्दा होता. म्हणजे यालाच पकडून मी विचारणार होते की शिवसेनेच्या कोअर ग्रुपमध्ये तुम्ही होतात. राष्ट्रवादी जेव्हा एकत्र होती तेव्हा निर्णय प्रक्रियेमध्ये भुजबळ साहेबांचं नाव होतं आणि आता अजित पवारांचा पक्ष आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. मग काय फरक पडला? तो फरक काय आहे? मला काही माहिती नाही.
तो प्रश्न मला असं वाटतं त्यांच्यासाठी आहे. पण त्यांना असं वाटत होतं, आता ते म्हणतात की आम्हाला असं वाटत होतं की भुजबळांची इच्छा होती राज्यसभेवर जाण्याची, म्हणून आम्हाला त्यांना राज्यसभेत पाठवायचं होतं. पण आजची परिस्थिती ही तशी नाही, म्हणून मी सांगितलं मला आता नाही 2 वर्ष मी जाईल. एक मुद्दा हा वारंवार येतोय की धनंजय मुंडे कुठेतरी बाहेर गेलेले आहेत आणि मग अशा वेळी ओबीसी नेतृत्व म्हणून आता भुजबळांची पक्षाला गरज भासली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि म्हणून भुजबळांना पुन्हा एकदा असं तुमचं मत आहे. पण एवढे वर्ष 91 पासून का मंत्रिमंडळात आहेच ना. ज्या ज्या वेळेला माझ्या पक्षाचं मंत्रिमंडळ झालं त्यावेळेला प्रमुख भूमिकेत आहे. ते काहीतरी असणार, काहीतरी लोकांना वाटत असेल काहीतरी. मुंबईचं मी 2 वेळा महापौर आणि आमदार 2 वेळा, आणि त्यानंतर 85ला पहिला आमदार झालो, 91ला पहिला मंत्री झालो, कॅबिनेटचा महसूल मंत्री, सुधाकर नाईक मुख्यमंत्री, पवार साहेब आले त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये गृहनिर्माण मंत्री, हाऊसिंग मिनिस्टर. सरकार आमचं गेलं, शिवसेना बीजेपी मनोहर जोशी यांचं सरकार आलं. मी काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता झालो, काँग्रेस वर्किंग कमिटीचा सदस्य झालो. दुर्दैवानं पवार साहेबांना पार्टीच्या बाहेर काढलं काँग्रेसच्या, त्यावेळी पवार साहेबांबरोबर गेलो. पवार साहेबांनी मी परत आम्ही दुसरा जे आहे अपक्ष उभा केला. आणि तेव्हा प्रत्येक वेळेला मला कधी सांगावंच लागलं नाही की मला मंत्रिमंडळात घ्या. बरोबर. ज्या ज्या वेळेला संधी आली मंत्रिमंडळ बनणार त्यावेळेस भुजबळ असणारच. आता त्यांना काहीतरी वाटलं असेल, काय अडचण निर्माण मला काही सांगता येत नाही. पण जे काय केलं तर त्यांचं म्हणणं की आम्हाला तुम्हाला तिकडे राज्यसभेवर पाठवायचं होतं. पण ठीक आहे. तुमच्या भाजप प्रवेशाची खूप चर्चा होती मधल्या काळामध्ये. फडणवीसांनी कौतुक केलं, शहांनी जवळ येऊन बसवलं वगैरे. भाजपाबद्दल मी भाजपच्या विरुद्ध फार लढलेलो आहे. माझ्या एवढा कडवटपणे भाजपच्या विरुद्ध महाराष्ट्रात तरी कोणी लढला लक्षात ठेवा. पण मी जेव्हा पाहिलं की आताच पहा ना, जातगणना, आम्ही 35 वर्षाची मागणी माझी, रामलीला मैदान दिल्लीपासून तो पटना बिटना सगळ्या अनेक 3 लाख 5 लाख 7 लाखांनी जातगणना करा. मोदी साहेबांनी मान्य केलं. भाटिया कमिशन झालं, त्याने आमचं ते आहे घाईमध्ये काहीतरी रिपोर्ट केला किंवा आपलं आरक्षण जाऊ नये म्हणून, त्यामुळे आमचं आरक्षण फार कमी होत होतं. मी फडणवीस साहेबांना भेटलो, म्हटलं आता मदत केली पाहिजे मला. त्यांनी फोन केला सरकारी वकिलांना, समीर भाऊ भुजबळ, महेश कोकाटे, आपलं महेश झगडे, ती मंडळी केली. इंदिरा जयसिंगांना भेटली, आमचा एक दुसरा वकील गोपाळ शंकरांना भेटली, तुषार मेहता साहेबांना भेटले, भारतीय वकील, अनेकांना सगळ्यांना भेटले. आणि मग जे विचारलं की आम्हाला आमचं पूर्ववत आरक्षण द्या, जे मंडळाने दिलं, जे 9 न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं मंजूर केलं, ते 27% आमचं आरक्षण द्या आम्हाला. हे बाठ्या विषय आम्हाला मंजूर नाही. आणि सगळ्यांनी विचारलं सुप्रीम कोर्टामध्ये, न्यायमूर्ती महोदय सगळ्यांनी सांगितलं आम्हाला मंजूर, प्रश्न म्हटला, आमचं आरक्षण आम्हाला परत मिळालं. पण मदत झाली ना सरकारची, फडणवीसांची, बीजेपी. आमच्यासारख्या ओबीसी आणि मागासवर्गीयाचं काम करणारे आम्हाला ज्याने असं, आम्ही पवार साहेबांचा नेहमीच आभार मानतो. मंडळ आयोगाची अंमलबजावणी त्यांनी केली. कदाचित कोण नंतर केली असते की नाही सांगता येतं, पण त्याने ते धैर्य दाखवलं. आमची मागणी ज्याच्यासाठी शिवसेनेतून बाहेर पडलो, त्यावेळेला शिवसेनेतून बाहेर पडले आजच्यासारखं सोपं होतं का? एकच दरवाजा होता इन्कमिंगचा, आउटगोईंगचा दरवाजाच नव्हता. जा तिकडं खाली उडी मार, दगडाने गेला. अशा परिस्थितीमध्ये आम्ही आलो. आणि पवार साहेबांनी आम्हाला सांभाळलं सुद्धा आणि आरक्षण सुद्धा दिलं. त्यांचे सुद्धा आमच्यावर उपकार आहेत. तर प्राप्त परिस्थितीमध्ये ज्यांचा आम्हाला उपयोग होतो आहे, मदत होते मनापासून, आम्ही त्यांचं गुणगान का गावं नाही?
पण मग मत बदलतंय भाजपबद्दलचं तुमचं? भाजपबद्दलचं आमच्या मागासवर्गीयांना आमच्या मागण्या ते मान्य करतायत, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. मला असं वाटतं की रोखठोक बोल त्यांचं पण मत बदलतंय ना. जात गणना किंवा ओबीसी आरक्षण किंवा काय, त्याच्यामध्ये त्यांचं सुद्धा मत बदलत आहे ना. मग ठीक आहे, त्यांचं मत बदलत आहे या बाबतीमध्ये. काही वेळा त्यांचा सुद्धा विरोध होतात ना. आता मत त्यांचं बदललं, माझंही मत बदललं. दोन मत बदले जे आहेत एकत्र आले तर काय बरं. पण एक लक्षात ठेवा, मी भाजपचा मंत्री नाही आहे. फडणवीसने आग्रह धरला, बाकीच्यांनी आग्रह धरला तरी काय माने, पण मी मंत्री अजितदादा पवार गटाचा. हे जे बाहेरचे टीका करणारे आहेत ना, ते विसरतात. फडणवीस अरे फडणवीस मंत्रीच नाही आहे. अजितदादांनी कोणाला मंत्री करावं अजितदादा ठरवणार, फडणवीस ठरवणार का? आणि फडणवीसाच्या हातात ठरवण्याचं एवढं असतं तर त्यांनी मग त्याच वेळेला नागपूरलाच केलं असतं. त्यावेळेला त्यांचं मत होतं घ्या म्हणून. पण प्रत्येक जण आपापला पक्ष जो आहे आपापले लोक ठरवतो. ते अजितदादांनी ठरवलं, प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी ठरवलं म्हणून झालं. त्यामुळे त्यांना काहीतरी त्यांच्यावर तरी हे काय आक्षेप काय, भ्रष्टाचाराच्या मांडीला मांडी लावून बसले. आता कसं काय आमचं, अरे 2019ला ज्या वेळेला उद्धवजी ठाकरेंचं सरकार आलं त्यावेळेस शिवाजी पार्कवर मला शपथ घ्यायला लावली ना. आणि तेव्हापासून मी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो. माझ्या शेजारी शिंदे साहेब, त्यांची पण मांडीच होती आणि काय अडचण होती. आणि त्या सगळ्यांना मला सांगायचं पुन्हा की माझ्या वर्षाचे आरोप मी जेल होऊन आलो, पण माझी कोर्टात केस होते आणि या कोर्टामध्ये आम्ही सगळे उभे राहिल्यानंतर त्यांना सांगितलं आम्हाला या केसमधून बाहेर काढा, केस चालवण्याची आवश्यकता नाही. म्हणजे का कसं काय होणार. म्हटलं जय महाराष्ट्र सदन बांधलं, एवढं 5 स्टार हॉटेल सारखं जे 12-13 वर्ष वापरत आहेत. त्याच कॉन्ट्रॅक्टरने RTOचं 5 स्टार ऑफिस बांधलं, त्याने तिकडं हाय माउंट बांधलं. त्याला किती पैसे दिले सरकारने हे विचारा ना. विचारलं सरकारनं, कोर्टाने, सांगा किती पैसे दिले. त्याने म्हणे आम्ही अजून एकही पैसा दिला. अरे तुम्ही एकही पैसा दिला नाही आणि भुजबळांनी 25,000 कोटी कमवले. कसे काय कमवले? मग 10,000 कोटी, मग 800 कोटी, मग आमकं मग आमकं काय काय. म्हणून मला सांगा तुम्ही काय कशावरती केस चालवायची ते सांगा. काय सांगणार होते ॲडव्होकेट, काय सांगणार त्यांच्या हातात का? जर तुम्ही पैसेच त्याला दिला नाही तर कॉन्ट्रॅक्टरला, तर तो कॉन्ट्रॅक्टर यांना काय देणार, कसे काय देऊ शकतो. पण 100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट ठरवलं, ते पण या कॅबिनेटने ठरवलं. 2 वेळा मीटिंग होऊन ठरवलं. तो काय एकट्याचा निर्णय नव्हता. आम्ही फक्त PWD मंत्री म्हणून मी त्याची देखरेख करून चांगलं बांधून घेतलं, जे आज राष्ट्रपती भवनानंतर 2 नंबरची वास्तू आहे आणि लोक सगळे त्याची वाहवा करतात. पण पैसे नाही मिळाले ना. अहो तिथले पडदे हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरचे, काही असे समय आहेत मोठे, ते सुद्धा त्यांचे, लाईट्स त्यांच्या, सगळं फर्निचर त्यांचं, किचनचं सामान त्यांचं, सर्व बिस्लेरी प्लांट आहे खाली, तो त्यांचा. पॉवर जनरेशनच्या आहेत मशीनचा. काय अडचण काय, पैसे नाही दिले तुम्ही त्याला. आणि कोर्टानं सांगितलं या केसमधून या सगळ्यांना पुढे न जाता मुक्त. आणि त्यावेळेला परत लक्षात घ्या, त्यावेळेला मी BJPचा विरोधकच होतो, कारण मी उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होतो आणि पहिला पेढा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वर्षावर जाऊन मी दिला. आता ठीक आहे, आम्ही सुटल्यानंतर पुन्हा कोणतरी अपील ते करत राहतं, त्याला पण मर्यादाच नसते. पण उगीच भ्रष्टाचार म्हणून साफ म्हणून भुई थोपटाचं काम सुरू आहे. आणि जे बडबड करतात ना तेच माझ्या विरुद्ध अपिलामध्ये गेलेले आहेत आणि म्हणून त्यांना जास्तीत जे आहे ना त्रास होत आहे.
अरे 80 पानाचं हे आहे, डॉक्युमेंट आहे, जजमेंट आहे. हे सगळं म्हणजे मला एक महत्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये मांडायचा आहे की भुजबळांना स्पष्ट बोलण्याची किंमत मोजावी लागली का एकूण या सगळ्या काळामध्ये? ठीक आहे, राजकारणामध्ये असं होतं, म्हणजे सगळे नाही बोलत ना, सगळे बोलत नाही म्हणून ते शाबूत राहतात. हा, सोन्याच्या पिंजऱ्यात राहतात. मी बोलत राहणार. माझी भूमिका मी सोडत नाही. मला जनतेसाठी काम करायचं आहे, गोरगरिबांसाठी काम करायचं आहे. मागच्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये सुद्धा मी सांगितलं, अरे महाराष्ट्रामध्ये पाऊस एवढा प्रचंड पडला, सगळा शेतकरी रडतोय. नाशिकला आमच्या आता कांद्याचे आहेत, असे कचरा वाहून जातो, अशी ओढामध्ये कांदे वाहून गेले, रडतायत. आपल्या अडचणीची परिस्थिती असेल, मदत करायला लागेल आपल्याला. सगळ्यांनी सांगितलं आपण करू, पंचनामे करण्याची ऑर्डर निघा. गरिबांचे प्रश्न सुटत आहेत आणि त्यासाठी जर आवाज उठवावा लागला तर काय वाईट आहे? त्याचं काय भोगायचं असेल ते भोगू. आणि मला एकदा मी सुदुंबरे म्हणून जे आहेत तेली समाजाचे जे आहेत गुरु तिथे राहतात, त्यांचा कार्यक्रम होता आणि पवारसाहेब पण माझ्याबरोबर होते. तर अशी चर्चा सुरू होती. त्यावेळेस त्यांचं एक वाक्य मला आठवतं. ते म्हणाले, भुजबळ जे सामाजिक कार्यासाठी लढतात ना त्यांना फार विरोधाला नेहमीच तोंड द्यावं लागतं. हे त्यांचं वाक्य मला अजूनही आठवतं. आणि इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला हे दिसून येईल. प्रवाहाच्या विरुद्ध जो पोहतो प्रवाहाच्या विरुद्ध, त्याला त्रास होता. जे प्रवाहाच्या विरुद्ध जातात ते काय बसतात आनंदात. काय आता आम्हाला ते आयुष्य गेलं, चुकीचं असेल तर बोलायचं, बोलत राहू. अडून कोणी सांगत नाही की आता या विषयावर बोलू नका. विशेषतः जरांगे पाटलांच्या बाबतीत जे काही घडत होतं तर त्या काळामध्ये ते बोलू नका म्हणजे काय असं आहे. जरांगे पाटलाबद्दलचं आहे, 2 महिने तो माझ्या नावाने शिवीगाळ करत होता. माझं कोण आहे ही बोलली, काय म्हणे, कशामुळे, जाऊ दे मुलगे, मला माहिती होतं कोण. पण ज्यावेळेला बीड शहर पेटलं, आमदारांची घरं पेटवण्यात आली, जीव धोक्यात घालण्यात आले, हॉटेल्स पेटली, पोलीस जणू काय नाहीच तशी परिस्थिती, फायर ब्रिगेड नाही. त्यावेळेला मी जे पाहिलं, तुम्हीच दाखवले चित्र, मी बीडला गेलो, मी बघितलं, म्हटलं नाही, मला आता उतरावं लागेल लढ्यात. मी तिथेच अशा तुमच्या समोर जे आहे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की मी आता उभा राहील. 17 ऑक्टोबरला मीटिंग ठरली, त्याच जालन्यात जवळपासच आंतरप्रदेशाच्या जवळ. 16 ऑक्टोबरला मी माझा राजीनामा पाठवला मंत्रिपदाचा की मी रॅली अटेंड करण्यासाठी, ॲड्रेस करण्यासाठी, भाषण करण्यासाठी चाललो आहे. साहजिक आहे, मी सरकारच्या विरुद्ध बोलणार. हा माझा राजीनामा, तुम्हाला अडचण नको. मी राजीनामा दिला. अर्थात रस्त्यामध्ये अनेक फोन आले यांची सगळ्यांचे, मुख्यमंत्री शिंदे सगळ्यांचे, तुम्हाला काय बोलायचं तर बोला, परंतु राजीनामा म्हणून. ठीक आहे. 2.5 महिने मी बोललोच नाही. काय, आणि मला तरी विधानसभेत विचारत राहिले अगदी विरोधी पक्ष नेते पृथ्वीराज चव्हाण, बाबू तुम्ही एवढं विरुद्ध बोलता, सरकार राजीनामा का नाही देत, राजीनामा. तरी मी गप्प, कारण मी सांगितलं मी नाही बोलणार. पण ज्यावेळेला एक आमदार काय या भुजबळाला लाच घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा, त्यावेळेला मी नगरला 3 लाखाचे सभेत बोलवलं. लाच मारण्याची गरज नाही, भुजबळचा राजीनामा 2-3 महिने अगोदरच गेलेला आहे टेबलावर, फक्त सही करायची, संपला विषय आहे. तर त्यावेळेला मी ते ओपन केलं. त्यावेळेला राजीनामा झाला असं तर झालाच काय. पण आता माझ्या पक्षानं मला संधी नाकारणं ती एक वेगळी गोष्ट होती. पण त्याचं याच्याशी काही कनेक्शन होतं? कारण आताही जरांगे म्हणाले की अजित पवारांना मोठी किंमत मोजावी लागेल. कोण रे, कावळ्याच्या शापानं काय गाई मरतात का? तुम्ही काय चाललं, तुमच्यामुळे ते मोठं नाव येते. त्यात थोडंसं खात्याबद्दल की आता शिवभोजन थाळी योजना खूप शिवभोजन थाळी ही बंद होणार नाही, सुरू राहील. कारण 2 लाख लोक रोज जेवत आहेत. त्यांच्या पाठीमागे घरातल्या 10 लाख लोकांना थोडा फायदा होतो.
2000 केंद्रामध्ये 10 माणसं काम करतायत. त्यांच्या पाठीमागचे लोक किती आहेत बघा, तेवढा सगळ्यांना फायदा होतो. खर्च 140-50 कोटी आहे. त्यांना मी विनंती केली, त्याने सांगितलं ठीक आहे चालू ठेवायचं, संपला विषय. पवार साहेबांनी निवृत्त व्हावं असं एक अजित पवार म्हणत होते, अनेक जण म्हणत होते. काय वाटतं तुम्हाला, निवृत्तीचं वय राजकारण्यांना असावं? असं काय सांगायचं तुम्हाला, असं त्या प्रत्येकाचे मत आहेत. पण पवार साहेब आजही म्हणजे माझ्यासारख्यांना, अजितदादा तर 6 वाजता जातात कामाला, तुम्ही त्यांची नाही तुलना करणार, पण माझ्यासारख्यांपेक्षाही जास्त काम करतात हो अजून. एवढे शारीरिक दुखणं असताना, वय असताना थांबत नाहीत. काय आपण त्यांना सांगणार काय? आणि ते कुणाचं सांगून ऐकणार सुद्धा नाही. अहो लोकांची कामं करणं हेच तर त्यांचं टॉनिक आहे जेवणात. ते अजिबात कोणाचं ऐकणार, घरच्या माणसांचं सुद्धा ऐकणार नाही कोणाचं, आणि ऐकत नाहीत. त्यामुळे ठीक आहे ना, चांगलं काम करतायत तोपर्यंत घरात बसून काय ते बसवणार नाही, कुणाला बसवत नाही. हा, जे नुसत्याच आपलं राजकारणामध्ये काहीतरी कमवण्यासाठी आले ते आपले कमवणं आपले शांत. पवार साहेब ते तसं नाही, होऊ शकत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, ऊस कारखान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी, उद्योगधंद्याचे प्रश्न सोडवण्यासाठी, सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी, एक नाही अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आज सुद्धा ते सगळ्यांच्या पुढे असतात. तर त्यांना ते अजिबात सांगणं रुचणारच नाही, पटणार पण नाही, ऐकणार पण नाही. ऐकून घेतील, वागणार नाही. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अभिनंदनाचा फोन आला होता, पवार साहेबांचा अभिनंदनाचा. नाही, मला सुप्रिया त्यांचा फोन आला होता, त्या म्हणाले बाबांना बोलायचं. बोललो साहेब, मी मंत्रिपदाची शपथ घेतली, हा आशीर्वाद असू द्या. त्यांनी सांगितलं चांगली गोष्ट आहे, चांगलं काम करा. एक काही प्रश्न आहेत जे तुमच्याबद्दल आहेत, की प्रकृतीची काळजी कशी घेता, म्हणजे व्यायाम वगैरे करता का रोज? हे बघा, मी तुम्हाला सांगून प्रकृतीची काळजी प्रत्येक राजकारण, अगदी म्युन्सिपाल्टी असेल ना आमच्या महानगरपालिकेच्या, कुणाला तरी शुगर नाही तर ब्लड प्रेशर असणारच. आपल्याला ते सगळ्या फार आनंदाच्या खुर्च्या वाटतात, ते नसतं. आमदारांची सुद्धा तीच परिस्थिती असते, लक्षात ठेवा. कोणाचं वजन वाढतं, कोणा वेळ मिळत नाही. आपण काय आम्हाला सुद्धा अनेक आहेत. कुठे आर्थरायटिसचा त्रास आहे, कुठे काय BP आहे, शुगर आहे, सगळं आहे. पण तो मग शुगर कमी करायची आहे, वजन कमी करायचं आहे. एक भाषण होतं माझं तिकडे नाशिकला, या विषयाची जे डॉक्टर आहेत त्यांच्यासमोर. म्हटलं तुमची औषधं वगैरे सगळं ठीक आहे, पण 10 गोष्टीच्या आहेत आवश्यक आहेत वजन कमी करण्यासाठी आणि शुगर वगैरे कमी करण्यासाठी, ठीक राहण्यासाठी. तर कुठल्या 10 गोष्टी सांगा? म्हटलं पहिली गोष्ट डाएट, बरं दुसरी डाएट, तिसरी डाएट, चौथी डाएट, 5वी डाएट, 6वी मग चाललं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, फिरलं पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे. परंतु हे सगळ्यात महत्त्वाचं, हे व्यवस्थित असेल तर बऱ्याच व्याधी कमी होतात. त्यासाठी मी ते फार ते ऐकतो, करतो. परंतु जास्तीत जास्त फिरण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. रोज सकाळी उठल्यानंतर निदान 30 ते 40 मिनटं मी योगा आणि प्राणायाम करतो. आणि मग त्या लोकांना तुमच्यासारखं बोलत राहतो. आमचा त्या बाबतीमध्ये आदर्श शरद पवार आहे. एवढ्या अडचणीतून आणि एवढ्या वयामध्ये ते जर करू शकतात तर मी का करू शकत नाही? इव्हन बाळासाहेब सुद्धा काय शिवाजी पार्कच्या स्टेजवर कशा रीतीने त्यांना शेवटला आणत होते ते बोलत. हे आमचे आदर्श आहेत. डाएट बद्दल आपण बोलत होतो, पण मग भुजबळ साहेबांना खायला काय आवडतं? अरे खायला ताई सगळंच आवडतं मला, पण करणार काय? हे करायचं असेल तर ते नाही, काय करणार? मला स्वीट सुद्धा आवडते, आईस्क्रीम सुद्धा आवडतात, आंबे सुद्धा खूप आवडतात, हे सगळंच आवडतं मला. काय पण नॉनव्हेज पण आवडतं, व्हेज पण आवडतं.
पण आता नॉनव्हेज जवळपास 99% कमी केलं काय, आणि गोड सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी. सहकुटुंब फिरायला जायला कुठे आवडतं? शॉपिंग करता का स्वतःसाठी? आम्हाला मुंबईमध्येच काय शॉपिंगचं मला काय होत नाही, कारण सगळी गर्दी, लोक पुढे आले, ते पोलिसांच्या गाड्या, आणि मग ते सगळे जे आहेत काय, भुजबळ साहेब 1 मिनिट, मग काय ते काय नसतं थांबवलं. कोणी काय शॉपिंग करू देत नाही मला. एक आहे, परदेशात कधी गेलो तर मुक्तपणे जे आहे रस्त्यावर फिरत काय शॉपिंग करत बसतो. काय नातवंडांसोबत वेळ कसा घालवता? फार आनंद, काय फार आनंद. घरी गेलो की अगोदर त्यांच्याबरोबर बोलणं, गप्पा गोष्ट सगळं विसरून जायचं. त्यांचे सगळे हट्ट वगैरे पुरव? हा जरूर. अरे आमच्या हट्ट पुरवायला कोणच नव्हतं. आई वडील आमचे गेले, कसे वाढलो आम्ही पत्र्याच्या 10x12च्या खोलीत, जिथे लाईट नाही, जिथे संडास नाही, पाणी नाही, शौचालयाला दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जात होतो, म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली अभ्यास करत होतो, म्युन्सिपाल्टीच्या शाळेत, तिथून नेशनल टेक्निकल हायस्कूल, VJTI कॉलेज. आमचे हट्ट कोण पुरवणार होते? कॅन्टीनमध्ये जायला सुद्धा कॉलेजच्या पैसे नव्हते आमच्याकडे. काय सांगायचं? ते सगळे हट्ट मी आता पुरवून घेतो त्यांच्या स्वरूपामध्ये. मी काही माणसांची नावं वाचणार आहे आणि त्यांच्या स्वभावाबद्दल 1-2 शब्दामध्ये सांगा. अरे कशाला कोणा वाईट म्हणा? नाही नाही, वाईट नाही. बघा तुम्ही काय सांगा, तुम्ही काय. नरेंद्र मोदी एक आहे की 10 वर्ष सातत्यानं प्रधानमंत्री राहणं आणि परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणं हे सोपं नाही. एक पूर्णपणे त्यांची प्रशासनावर पकड आहे. हा, आणि मग जे काही ठरवतील ते घडवून आणतात. अमित शहा पण तसेच आहे. प्रत्येक लहान सहान गोष्टीमध्ये, पक्षाच्या बाबतीमध्ये लहान सहान कार्यकर्त्यांपर्यंत ते पोहोचू शकतात. नक्की तिथे काय झालं, तिकडे काय प्लॅनिंग कशी करायची ते डोकं त्यांचं असतं. अजित पवार सकाळ 6 वाजल्यापासून रात्रीपर्यंत काम, ज्याला ढोर मेहनत म्हणतात ना, तशी मेहनत करतात लोकांसाठी. इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा. अत्यंत कष्टाळू मनुष्य. देवेंद्र फडणवीस प्रचंड ग्रास्पिंग पॉवर असलेला मनुष्य, प्रचंड. आणि सर्व मागासवर्गीयाबद्दल जे आहेत, लहान समाज प्रेम असलेला. एका वाक्यामध्ये प्रशासनाचं काय चाललंय समजतंय. विषय कुठलाही असू देत, पूर्ण ज्ञान त्यांना आहे. ते इंडस्ट्रीचं असेल, ते हाऊसिंगचं असेल, ते शेतकऱ्यांचं असेल, ते आणखीन कोणाचं असेल, पूर्णपणे त्यांचं जे त्या कॉम्प्युटरमध्ये भरलेलं असतो आणि व्यवस्थित त्याची मांडणी होत असते. एकनाथ शिंदे हे असं आहे की आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेले. शिवसेनेत अगोदर सगळे धाडसीच होते. आनंद दिघे पण धाडसे होते, ते सुद्धा धाडसी आहेत आणि सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना आणि आमदारांना सांभाळतात. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे बहुजन समाजामध्ये BJPचा प्रचार आणि प्रसार झाला. तोपर्यंत हा पक्ष महाराष्ट्रामध्ये जवळपास बहिष्कृत होतो की हा फक्त उच्चवर्णीयांचा पक्ष आहे, तिथे कोणी जायचं नाही. पण गोपीनाथ मुंडेंनी त्या पक्षाला बहुजनाचा मुखडा प्राप्त करून दिला. दादा भुसे ठीक आहे, चांगलं काम करतात. त्यांना दिलेली जी काही भूमिका आहे ते पार पाडतात. गिरीश महाजन त्यांना तर संकटमोचक म्हटलेलं आहे. त्यांना जायला सांगितलं एखादा प्रश्न सोडायला, मग सगळं सोडून ते जाणारच आहे. काय ते फडणवीस नावाच्या रामाचे हनुमान आहेत ते. माणिकराव कोकाटे हा ठीक आहे, एवढंच. थँक्यू सो मच. तर हे होते धन्यवाद. रोकठोक छगन भुजबळ. धन्यवाद.